नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। आज आहे दर्शामावस्या। तर तसं जर पाहायला गेलं तर कालपासूनच अमावस्येला सुरुवात झालेली आहे, काल सायंकाळपासून, आणि आज सायंकाळी 5:30 पर्यंत ही अमावस्या असणार आहे। तर आजच्या दिवशी जर आपण काही उपाय केलेत तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर नांदणारच आहे। त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर अशा वेळेस देखील आपण काही गोष्टी केल्यात, काही गरजू व्यक्तींना दान धर्म केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, पितृदोष आहे, तो दूर होणार आहे। तर दर्शा अमावस्या म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटची तिथी ही दर्शा अमावस्या म्हणून ओळखली जाते। तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या सर्व गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपण प्रत्येक महिन्याच्या तिथीला म्हणजेच दर्शा अमावस्येला आपण पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय देखील करू शकतो। तर त्याच पद्धतीने तुम्ही आज देखील उपाय करा, यामुळे तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी समाधान, सुख समृद्धी नांदावी यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत। तर आजच्या दिवशी जर तुम्ही वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, त्याचबरोबर जव आणि गूळ हे जर तुम्ही अगदी गरजू व्यक्तींना दान केलं तर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे। तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, घरामध्ये समृद्धी नसेल, सुख नसेल, तर या सर्व गोष्टी नांदण्यासाठी, या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही नक्की वस्त्रदान करा, अन्नदान करा, आणि या ज्या गोष्टी आपण दान करणार आहोत त्या अगदी गरजू व्यक्तींना करा, जेणेकरून त्यामुळे आपल्याला जो काही दोष वगैरे लागलेला आहे तो नाहीसा होतो। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।